नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नवीन नियमावली लागू केली। वाहनाव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूमध्ये पेट्रोल किंवा डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे। बाटली आणि ड्रममध्ये पेट्रोल डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे। जालना छत्रपती संभाजीनगर मुख्य महामार्गावरच्या अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक लागलेत। इंधन नसल्यामुळे ट्रॅक्टरसह इतर वाहनं बदनापूर शहरातल्या पेट्रोल पंपावरती उभी आहेत। कॅन आणि ड्रममध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट आलंय। परभणीत शेतकऱ्यांना दररोज मशागतीच्या कामासाठी 100 लिटरपर्यंत पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिलेत। पेट्रोल पंपावर आधार कार्ड आणि सातबारा दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिलेत। तर प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पेट्रोल डिझेल दिल्यास कारवाई होणार आहे। आज जर ह्या 8-10 दिवसामध्ये शेतीची मशागत किंवा इतर काही कामं जर शेतीची केली नाही तर पुढचं पूर्ण पीक त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकरी हा खऱ्या अर्थानं त्याला त्रास होऊ नये म्हणून हे सरकारने जे काळे बाजारवाले आहेत त्यांच्यासाठी लावलेला हा नियम आहे आणि त्याची शेतकऱ्यांना चिंता नाही आहे। शेतकऱ्यांकडे त्यांचा सातबारा आहे म्हणून त्यांचा ह्या गोष्टीला कुठेही विरोध सुद्धा नाही। वाशिममध्ये पेट्रोल पंप मालकाकडून रात्रभर मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांसाठी चहा पाण्याची सोय करण्यात आली। शहरातील जाधव पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकरी रात्रभर मुक्कामी आहेत। डिझेलसाठी मात्र शेतकऱ्यांची भटकंती कायम असल्याचं दिसून आलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये 9व्या दिवशीही डिझेल तुटवड्याची समस्या कायम आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीची कामं सुरू असताना शेतकरी डिझेलसाठी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। वाशिम शहरातील जाधव पेट्रोल पंपावर डिझेल मिळत असल्याची माहिती मिळताच हजारोंच्या संख्येने शेतकरी कॅन आणि वाहनांसह दाखल झाले। अकोला शहरातील उमरी परिसरातील डोके पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा स्टॉक उपलब्ध नसल्यामुळे रात्रीपासून पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आलाय। दरम्यान नवीन इंधन साठा पुढील 2 दिवसांनी उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येते। जळगावात मशागतीची कामं सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांसमोर पेट्रोल डिझेलच्या टंचाईचा डोंगर उभा राहिलाय। मजुरीचे दर दुपटीने वाढले असून मजूर मिळेनासे झालेत। दुसरीकडे 4 ते 5 दिवसांपासून निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टरची कामं ठप्प झाली आहेत। पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्यामुळे 2 दिवसांपासून जळगावातील 3 पेट्रोल पंप बंद आहेत। आकाशवाणी चौकातील जैन ब्रदर्स, जिल्हापेठ परिसरातील दक्षता पेट्रोल पंप आणि पांडे चौकातील इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप बंद आहे।